नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांचा आता सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे। पोलिसांकडून विशाल अग्रवालचे 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। वेदांतला वडील विशाल अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली होती असं पोलिसांनी आपला युक्तिवादात म्हटलेलं आहे। परवाना नसताना गाडी चालवायला दिली, पोलीस बाजू आता मांडत आहेत। जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता असं देखील माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात पुणे पोलिसांचा युक्तिवाद काय आहे। वेदांतचे वडील विशाल अग्रवालनी पार्टीला परवानगी दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय। परवाना नसताना वेदांतला गाडी चालवायला दिली असा युक्तिवाद पोलिसांनी केलाय। जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिली आहे। मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगण्यात आलं। फरार विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरला सापडला अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे। पोलिसांना युक्तिवादादरम्यान कोर्टात हे सांगितलंय, मोबाईलचा तपास करून जप्त करायचा आहे असं देखील पोलिसांनी म्हटलंय। तर युक्तिवाद वेळी पोलिसांकडून विशालच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। युक्तिवाद वेळी पोलिसांकडून विशालच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे, महागड्या गाडीची अजून नोंद नाहीये अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। तर पुणे अपघात प्रकरणी आरोपींचा वकिलांचा युक्तिवाद आपण बघतोय। आम्हाला 41 ची नोटीस दिली नाही अशी माहिती आरोपीचे वकील यांनी कोर्टात दिलेली आहे। विशाल अग्रवाल फरार नव्हता असं देखील आरोपीच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे। विशाल अग्रवालला अटक झाली तेव्हा तरी नोटीस द्यायला हवी होती असं देखील वकिलांनी म्हटलंय। विशाल अग्रवालला नोटीस देण्यासाठी शोध घेण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी युक्तिवादादरम्यान दिली। पब बार सील केलेत का? युक्तिवादावेळी कोर्टानं हा सवाल केलेला आहे। वेदांतनं कार चालवायला मागितली, कार चालकाचा जबाब आहे अशी माहिती सरकारी वकिलांना दिलेली आहे। वेदांतनं कार चालकाला आता शेजारी बसण्यास सांगितलं असं देखील सरकारी वकिलांनं म्हटलंय। गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं, मग गाडी रस्त्यावर आलीच कशी असा सवाल देखील सरकारी वकिलानं युक्तिवादादरम्यान केलाय। दरम्यान योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। योगेश, युक्तिवाद सध्या सुरू आहे। निश्चितच युक्तिवाद दोन्हीकडून जोरदार सुरू आहे। सरकारी वकील आणि आरोपींचे वकील या दोघांकडून कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवाद सुरू असताना ज्या पद्धतीने काही मुद्दे हे महत्त्वाचे मांडले गेलेले आहेत, त्यामध्ये जी गाडी या अपघातामध्ये आहे किंवा आरोपी जो अल्पवयीन आरोपी आहे त्या आरोपीने जी गाडी वापरली अर्थात पोर्शे कार वापरली, या गाडीचं RTO कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं। त्या संदर्भात सुद्धा RTO कडनं हा रजिस्ट्रेशन का केले नाही हा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। तर त्यासोबतच ज्यावेळी हा गुन्हा घडला त्यावेळी आरोपीचे वडील अर्थात विशाल अग्रवाल हे पुण्यातच होते, त्यांच्या निवासस्थानी होते। हा सुद्धा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून मांडण्यात आलेला आहे आणि जी गाडी आणि एकूणच या संपूर्ण पार्टीला परवानगी जी होती ती आरोपीच्या वकिलांकडून होती असा सुद्धा युक्तिवाद हा सरकारी वकिलांकडून